तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे कोकणामध्ये एका हिडन प्लेसला. तर आपण चाललो आहे गावातल्या मित्रांसोबत. तर मी आहे, माझी बाईक आहे हंटर, आणि त्यासोबत आपले मित्र आहेत. मित्र म्हणजे आपले वावजे आहे, राहुल, आशिष, सोहम, वैभव, विशाल. आपल्याकडे किती दोन अजून बाईक येणार आहेत. टोटल 5-6 बाईक घेऊन आपण जाणार आहोत एका हिडन प्लेसमध्ये. तर चला तर. तर मित्रांनो, आपली राईड स्टार्ट झाली आहे. आपण आता चाललो आहे मुंबई गोवा महामार्गावरून, आणि बघाल तुम्ही, हे बघा फुल धमाल मस्ती चालली आहे. एका हिडन प्लेसमध्ये चाललो आहे आपण आता. तर पावसामध्ये ही बाईक राईड, ते पण फुल ऑन मस्ती विथ फ्रेंड्स. किती मजा येते तुम्ही बघाल. मस्त पाऊस आहे आणि कोकणामध्ये आजूबाजूला एकदम निसर्ग एकदम पूर्ण ग्रीन ग्रीन चाललाय. वाव, खरंच खूप खूप आणि खूप अशी एन्जॉयमेंट येते या राईडचा. वेगळाच एक एक्सपिरियन्स आणि वेगळाच एक असा अनुभव येतोय. तर मित्रांनो, हे बघा आजूबाजूला मस्त असं छोटे छोटे पाण्याचे झरे आणि छोटे छोटे असे वॉटरफॉल आहेत, आणि त्याच्यामधून आपण राईड करतोय. आणि एकदम पाऊस पण हलका हलका आहे ना, त्यामुळे अजून खूप अशी एन्जॉय, मजा येते, वेगळीच मजा येते, एक वेगळाच अनुभव. आणि असे आकाशातून बघा पावसाचे ढग आहेत ना, असे खाली उतरलेत. वाव यार, त्या साईडला तुम्ही बघाल ना, पूर्ण पावसाचे ढग असे उतरलेत खाली. तर ते पण दृश्य एकदम बघायला खूप असं भारी असं वाटतं. वाव, आणि आजूबाजूला बघाल तुम्ही, इकडे शेतीची कामं चालू झालेत. सध्या आता कोकणामध्ये भात लावणी, शेतीची कामं चालू आहेत. तर ते करताना सुद्धा इकडे पूर्ण माणसं तुम्हाला दिसू शकतील. तसंच बघा, तुम्ही पाहू शकता, या आहेत महाडमधील गंधारपाड्याच्या लेण्या आहेत. खूप प्राचीन अशा लेण्या आहेत. आपण या ठिकाणी नेक्स्ट टाइमला आपण राईडमध्ये जाऊया, कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. आपण पुढे चाललो आपल्या डेस्टिनेशनजवळ. पण ह्या लेण्या आहेत, खूप प्राचीन आहेत आणि खूप अशा आकर्षित, तुम्ही बघणार ना, एकदम आतून कोरलेल्या लेण्या आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच इकडे जाऊया. पण तुम्ही इकडनं बघू शकता की या पूर्ण नेचरमध्ये पर्यटक पण तिकडे पोहोचलेत. इकडनं तुम्ही स्टेअरने जाऊ शकता. खूप छान असा हा एक स्पॉट आहे पाहण्यासाठी. तसंच आपण आपली राईड स्टार्ट पुढे ठेवतो, कंटिन्यू. तर गाईज, हा ब्लॉग आहे ना, तो एकदम तडकता फडकता होणार आहे. कारण की ह्या ब्लॉगमध्ये एवढी धमाल होणार आहे ना, की आता मी तुम्हाला एवढं म्हणजे असं शब्दामध्ये तर नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला कॅमेरामध्ये नक्की दाखवू शकेन. तर बघू शकता, सगळी जे आमच्या गँगमध्ये जी सगळे आलेले आहेत ना, ती फुल एक्साइटमेंटमध्ये आहेत. आणि जेव्हा तिथे आम्ही जाऊ तेव्हा तुम्हाला समजेल की काय, कसं व्ह्यू असेल, काय असेल, सगळं तुम्हाला आम्ही अपडेट्स देत राहू. आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. फुल धमाल एकदम. आणि तुम्ही सीन बघाल, एकदम ॲश टर्न आहे, झिगझॅग टर्न्स आहेत. अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. आपण अपडेट देत राहू तुम्हाला.
वगैरे पार केला आता आपण जाणार आपल्या लोकेशनला. ही आपली पब्लिक आहे पूर्ण. चल. ए, आयुष्यात पाणी आहे तुझ्याकडे? तर गाईज फॉलो मी. ए चला गाईज फॉलो मी. आपण आता सातसड्याला जातोय. कुठे? सातसडा. वेलकम टू सातसडा. लोकेशन लवकरच आपण पोहोचतो लोकेशनवर. आपण जातोय स्लोली स्लोली. तर मित्रांनो फायनली आपण आलो आपल्या जी लोकेशन होती सातसडा या ठिकाणी. तुम्ही बघाल आपल्या लोकेशनवर आपण पोचलो आहे आणि लोकेशनवरचा व्ह्यू तुम्ही बघाल. वरनं डोंगरातून एक स्टेप बाय स्टेप 7 स्टेप आहेत. स्टेपनुसार पाणी 1 स्टेप कम्प्लीट करत खाली खाली येतो आहे. आणि हा बघाल पूर्ण नजारा खाली एवढं छान आणि एवढं सुंदर आहे ना. तुम्ही पाहतच राहाल. तुम्ही नक्की या ठिकाणी यायला हवं आहे. जर तुम्ही तुम्हाला खूप आवड असेल ट्रॅव्हल या नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी तर नक्की त्या जागेवर व्हिजिट करायला या. इकडे तुम्ही फॅमिली फ्रेंड्स किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत येऊ शकता एक्सपिरियन्स करण्यासाठी. एक खूप छान आणि असं सुंदर तुम्हाला याचं इकडे एक्सपिरियन्स होईल. हे बघा तुम्ही स्टेप बाय स्टेप पाणी वरून खाली येत राहतं. आणि हा पूर्ण नजारा इकडनं पूर्ण जंगलांमध्ये आपण आलो आहे. इकडे ट्रेकिंग आणि पूर्ण वॉटरफॉल एक्सप्लोरिंग आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण आपल्याला भेटेल. तर मित्रांनो हा बघा तुम्ही पूर्ण एक्सप्लोअर केला. काय सीन आहे. पूर्ण दोन डोंगराच्या मधूनच एका 7 स्टेपनी पाणी चाललं आहे. हे आपली सगळे फ्रेंड्स आहेत आतमध्ये एन्जॉय करतात. मी स्वतः त्या पाण्यामध्ये एवढं आहे. फुल धमाल अशी मस्ती मजा चालली आहे. आणि पाऊस पडतो वरून. वाव. पूर्ण तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांसोबत इकडे एन्जॉय करू शकता. फुल मजा मस्ती करू शकता. आम्ही आता चाललो आणखी वरती. जेव्हा जिकडून एकदम फर्स्ट स्टेपमधून पाणी करतो त्या साईडला व्हिडिओ स्टार्ट आहे. तर हाय मित्रांनो, आता आम्ही जस्ट तिकडनं आलो आहोत आपल्या लोकेशनवरून. आणि आता मस्त पावसामध्ये भिजून आता काहीतरी खूप अशी प्रचंड भूक लागली आहे. तर आम्ही आलो इकडे वडापाव खायला. तरी आम्ही सगळं बसलो इकडे. वडापाव इकडे आपल्याला गरम गरम येत आहेत. इकडे जातात आजूबाजूचं वडापावचा आस्वाद घेतोय. हे घ्या. त्यांना दाखवा बाबा. तेव्हा मस्त वडापाव आणि बाहेर पाऊस पडतो असा मस्तपैकी पाऊस आणि त्यामध्ये वडापाव. हा हा हा. चटणी पाहिजे तर हां. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी
तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.